मित्रांनो, आज आपण बुद्ध वंदना, जी की पाली भाषेमध्ये आहे, त्याचा मराठी अनुवाद जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया. इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीसधम्मसारथी सत्तादेव मनुसानं बुद्धो भगवाती. म्हणजे अर्हंत, सम्यक संबुद्ध, विद्या व आचरणांनी युक्त, सुगती ज्याने प्राप्त केलेली आहे, सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांना सारथी व आधार देणारा देव व मनुष्य यांचा गुरु असा भगवान बुद्ध आहे. बुद्धं यावजीवितपर्यंतं शरणं गच्छामि. म्हणजे अशा या बुद्ध भगवंतांचे जन्मभर अनुकरण करण्याचा मी निर्धार करीत आहे. ये च बुद्धातीताच, ये च बुद्धा अनागता, पचुपन्नाचे बुद्धा अंगवंदामी सबदा. म्हणजे मागे जे बुद्ध होऊन गेले, पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहेत, त्या सर्वांना मी सदा नमस्कार करतो. नत्थी मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचनं होतु मे जय मंगलम्. म्हणजे मला दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही, फक्त बुद्ध हाच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. या सत्य उच्चाराने माझे जयमंगल हो. उत्तमंगेन वंदेहं पादपशुवरुत्तमं बुद्धयो खलितो दोषो बुद्धो कमतु तं मम. म्हणजे बुद्धांच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकवून मी वंदन करतो. बुद्धांच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असेल तर त्याबद्दल तो बुद्ध भगवान मला क्षमा करो. यंकिंची रतनं लोके विद्यते विविधाभूतो रतनं बुद्ध समानत्ति तस्मासोत्थी भवन्तु मे. म्हणजे या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत, त्यापैकी कशानेही बुद्धांची बरोबरी होणार नाही. त्या रत्नांनी माझे कल्याण होईल. यो सन्निशिन्नो वरबोधी मुले मारंससेना महंती विजेत्वा संबोधी मागची अनंतयानो लोकोत्तमोत्तं पनमामि बुद्धं. म्हणजे ज्या बोधिवृक्षाखाली बसून मार म्हणजेच कामदेवता याचा त्याच्या अफाट सेनेसह पराभव केला, अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धत्व प्राप्त करून घेतले, तो सर्व जगात श्रेष्ठ अशा भगवान बुद्धांना मी नमस्कार करतो. साधू साधू साधू.